मला बघू यातनं बघ कसं दिसतं, सगळं मोठं दिसतं रे. आता मला बघायला दे ना. बघू बघू दे ना यार मला. सरपंच घरात आहेत. तिथे कुठे चाललास? पडशील ना. मला दे पटकन, मला दे ना. पुढे जाऊ नकोस, पडशील. अरे कोंबडी पकड. मागे. अरे अन्नाच्या गंजीला आग लागली रे बाबा. अरे जा पाणी घेऊन जा. आग लागली. अरे तिकडे बाळावरती आग लागली. अरे गवताची गंजी पेटली. अरे आग लागली. आग लागली. कशी काय लागली रे आग? लागली नाही, लावली कुणीतरी आग. लावली? अण्णा तिकडे कुठे चालला तू? अरे बाबा चष्मा कुठे मिळत नाही रे. अरे त्या झाडाखाली झोपलेला तो चष्मा गायब झाला माझा. मग काय आता आगीत शोधताय का चष्मा? या अन्नाचं नुकसान झालं, कोण भरून देणार? बोला ना मास्तर, अख्ख्या गावाला शांतपणे शिकवता ना. बोला. हे बघा, मुलांची चूक झाली आहे. विज्ञानाचा प्रयोग करत होते ते. एवढी मोठी आग लागेल माहिती नव्हतं त्यांना. आता माहीत झालं ना, पुढच्या वेळेला माणूस मारा जीवानेशी, मग ते पण माहिती होईल. हो असं बोलू नका, लहान मुलं आहेत ते. पुढल्या वेळेला ते असा प्रयोग करत असतील तेव्हा मी पण तिकडे उपस्थित असेल, ह्याची काळजी घेईन मी. अरे पण असले प्रयोग शिकवता तरी का तुम्ही पोरांना? हो, अंतर्वक्र आणि बहिर्वक्र भिंगाचा प्रयोग येतो. कसला प्रयोग तो? सूर्यकिरण जर थेट अंगावर पडले तर त्याने ड जीवनसत्व मिळतं, पण बहिर्वक्र भिंगातून पडले तर त्याने आग लागण्याची शक्यता असते. अरे मग कागदाचा तुकडा पेटवायचा, गवताची गंजी कशाला जाळली? आम्ही कागदात पेटवला होता, पण सध्या नैऋत्य मोसमी वारे वाहतात ना, त्यामुळे कागद उडून गवताच्या गंजी लागले. आता पश्चिमेकडे वारे वाहत असते आणि मीच पेटलो असतो मग. अण्णा, नैऋत्याच्या विरुद्ध पश्चिम नाही, ईशान्य दिशा येते. आणि जर अंगारचे कपडे पेटले तर सगळे कपडे काढून जमिनीवरती गडाबडा लोळायचं. अख्ख्या गावासमोर मला नागडा करतो, हाणू काय? मास्तर, कशाला असले रिकाम्या गोष्टी शिकवतो पोरांना? हो, पुस्तकात येते. पुस्तकात लढाई पण आहे. लढायला शिकवतो का आता पोरांना? काय बोलताय मास्तर? हे बघा, मला माझं ऐकून घ्या जरा. सरपंच तुम्ही आहे का मी आहे? हा, माझं तुम्ही ऐकायचं का मी तुमचं ऐकायचं? हा, आता नीट ऐकून घ्या. सरकारी नियमानुसार आपल्या शाळेमध्ये पूर्ण उपस्थिती नाही. हा, याचा अर्थ आपल्या गावातल्या पोरांना शाळा शिकायची इच्छा नाही. नियम बदललेत मास्तर.
अहो आपल्यासारख्या एक शिक्षकी शाळा आता बंद व्हायला लागल्यात. अवघे 4-6 पोरांसाठी सरकारचा पैसा कशाला वाया घालवता? बंद करून टाकू ना शाळा. आपण ज्यांना शिकायचं त्यांनी कुठं जायचं? थेट वेळापूर गाठायचं. 8 किलोमीटर लांब येते. एवढी लहान मुलं इतक्या लांब जाणार आहेत का? शिकायचं म्हटल्यानंतर एवढे कष्ट घ्यावेच लागणार. बरं का मास्तर, जेवढे जास्त कष्ट तेवढं भविष्य बेस्ट. नाही माझं ऐका, मुलं येतील उद्यापासून शाळेत. मी शब्द देतो. ठीक आहे, मी तुम्हाला मुदत देतो. पण हे असंच चालू राहिलं तर रजाक भाई, हाँ बहुत दिनों के बाद गांव में आए. हाँ, होटल के काम से फुर्सत किसको है ना. और सांगली से तुम्हारे गांव में एक ही बस है और रास्ता इतना ख़राब है ना, आते आते हड्डी पसली एक हो जाती है. कौन आएगा तुम्हारे गांव में? क्या सकाराम, कैसा चल रहा धंधा? हाँ, और ये क्या बोर्ड लिखा है? हैं? मोबाइल रिचार्ज करून भेटतील. फोन लगता है क्या तुम्हारे गांव में? हाँ, नेटवर्क के वांदे सब. चाय पी दो. है चाय पीने के लिए फुर्सत है किसके पास? शाम तक वापस जाना है होटल में, बहुत काम है. हाँ, अल्लाह हाफिज. शांत राहा. सर आज कर वाढला. पण एवढाच वाढून उपयोग नाही. आपल्याला ही संख्या निदान 35 पर्यंत न्यायला हवी. सर हे काय, आपल्या झेंड्याचा रंग असा नाहीये ना? बरोबर आहे. हे मी शाळेसाठी आणलेत. म्हणजे सांगतो. आता हा लाल बावटा म्हणजे धोका. बरोबर. आज मी हा बावटा आपल्या शाळेच्या बाहेर लावणार आहे, कारण आज आपल्या शाळेला धोका आहे. कमी उपस्थितीमुळे शाळा बंद पडण्याचा. आज आपली उपस्थिती 15 आहे, पण आपल्याला लवकरच 35 पर्यंत न्यायला लागणार आहे. नाहीतर आपली शाळा पण जर का तुम्ही प्रयत्न केलात तर आपली शाळा चालू राहील. जसजसा हा आकडा वाढत जाईल तसतसा मी हा बावट्याचा रंग बदलत जाईल. म्हणजे आता 18 मुलं किंवा 18हून अधिक मुलं जर का शाळेत यायला लागली तर मी बाहेर हा पिवळा बावटा लावेन. आणि जर का ती उपस्थिती 35 पर्यंत पोहोचली तर मी हा हिरवा बावटा फडकवेन. म्हणजे आपल्या शाळेचा धोका टळला. बरोबर. शाबास. मग करणार ना सगळे प्रयत्न? चला आता एक गणित घालतो, लिहून घ्या. अब्दुल, ये तो तुझा मामा आलाय.
दीदी मामू हे काय चाललंय? सर मामू आलाय. मामू क्या लाया? क्या लाया? ये देख खजूर, एकदम रावस वाला. मुंह में डालेगा ना कब पेट में जाएगा पता नहीं चलेगा. चलो अब इधर मत खाओ, घर पे चलो, घर पे चलो, चलो चलो चलो. क्या मास्टर से डरता है क्या? रुक मास्टर, मास्टर लेके जाओ घर पे. हाफ डे लगा तो हाफ डे. नहीं मामू तू जा, हम शाम को आते हैं. लगता है खजूर नहीं चाहिए. हाँ ले पकड़. हाँ. अरे रुक, रुक, अब्दुल. सरकारी दवा चल रही है, वो खत्म हो जाती है तो काढ़ा बना के देना पड़ता है. बहुत खर्चा है रे. वो खर्चा तेरे को परवड़ता नहीं. फिर ऐसा महंगा कब काय को लिया? हाँ? अरे वो अब्दुल को स्कूल में मिला ना. वो स्पर्धा नहीं होती क्या स्कूल में, क्या बोलते उसको, वक्रू टी सेट बैठला. चाय पत्ती खरीदने को पैसा है तेरे पास? हाँ? तर आता आपल्याकडे 17 आंबे, 23 द्राक्ष आणि 13 केळी आहेत, ज्यापैकी मी 9 द्राक्ष आणि 3 केळी घेतली आणि ती मंजूला दिली. आणि त्याबरोबर पाव डझन आंबे पण दिले. ए काय चाललंय रे तिकडे? माधव उभा राहा, उभा राहा. विकास काय लपवतोय तिथे? काही नाही सर. आण इकडे आण. ये इकडे लवकर ये, इथे समोर उभा राहा. चल उघडा, दाखवा. अरे वा विकास, आज तुझ्यामुळे आपण प्रात्यक्षिक करत शिकणार. नाही ना सर. नको ना सर, खाण्यापिण्याच्या गोष्टीसोबत खेळ नको ना सर. तर आज आपल्याकडे बोरं आहेत, जांभळं आहेत आणि वा चिंचा पण आहेत. छान. सर सर थांब थांब, आधी गणित ऐकून घे. नाही सर, माझ्याकडचे खजूर पण तुम्ही त्यात टाका. शाब्बास, द्या इकडे आणा. जा इकडे उभा राहा आणि गणित ऐका. तर आज वर्गात 15 विद्यार्थी आहेत आणि या सगळ्या गोष्टी मी सर्वांमध्ये समसमान वाटणार आहे. तर आता मी प्रत्येकी 1 खजूर, 3 बोरं, 4 जांभळं आणि 2 चिंचा दिल्या आणि तरीसुद्धा माझ्याकडे 5 खजूर, 5 बोरं आणि 10 जांभळं उरली. तर आपल्याकडे एकूण किती बोरं, किती चिंचा, किती जांभळं आणि किती खजूर आहेत? चला सोडवा गणित. सर पण मंजूला कशाला? तिला तर आधीच आंबे भेटलेत. भेटलेत? अरे आत्ता तुमची भाषा सुधारायला लागली, असे छोट्या छोट्या चुका करू नका. भेटलेत? कुठे भेटलेत? मिळाले. बरोबर. आता एक काम कर, इथं ये आणि फळ्यावर गणित सोडव. नको सर. अरे ये रे. नको सर. अरे ये रे ये, चल. आणि आता संकेतनी जर का हे गणित बरोबर सोडवलं तरच तुम्हाला याच्यातल्या गोष्टी मिळणार आहेत, नाहीतर नाही. कोणीही संकेतला मदत करणार नाहीये. काय? सर खजूर किती? 1. आणि राहिले किती? 5. सर बोरं किती? प्रत्येकी 3.
आणि शिल्लक राहिली 5. 15 ते 45 म्हणजे 46, 47, 48, 49, 50. सर जांभळं किती? प्रत्येकी 4 आणि शिल्लक राहिली 10. 15. शेवंती ई शेवंती काय ग? काय अचरट मुलं आहेत रे हा. अजून एक राहिलंय. चिंचा प्रत्येकी 2. प्रत्येकी 2. या विकास, तू निदान याची बेरीज तरी कर सगळ्याची. हे बघ, चिंचा, बोरं, आवळे खाणे योग्यच, खाल्लेच पाहिजेत. तुम्ही नाही खाणार तर कोण खाणार? पण शाळेत नाही, शाळा सुटल्यावर आणि सगळ्यांमध्ये वाटून, एकट्याने नाही. कळलं का? सर सर पळा. हे यांचे आजोबा काय स्वातंत्र्य सैनिक होते, गावासाठी खूप केलंय. काय पडलं त्यांच्या? चला आतमध्ये या या. आरोग्य भावा चंदन मुखवाकार फुगी पदार्थ नमस्कार. काय वांदो ठेवतो चालला नाही. जंजाळ 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 म्हणत इथवर येतात, कुठं गायब होतात कोणास ठाऊक. मरू दे. कोणीही घाई करू नका, सगळ्यांना मिळणार.
हा तब्येत कशी आहे? मी म्हटलं तब्येत कशी आहे? हा हा असं असं करू नको. हॅलो हॅलो हॅलो. अरे वा, आज बरेच नवीन चेहरे दिसत आहेत शाळेत. हो सर, आम्हीच पकडून आणलाय त्यांना. बावट्याचा रंग बदलायचा आहे ना. तर आज आपला कुठला तास आहे? नाही, भूगोल. अरे भूगोल पण आपण गंमत करत करतच शिकणार आहोत. तर आता मी तुम्हाला एक कोडं घालणार आहे. नीट लक्ष देऊन ऐका. तुम्ही इथून बाहेर पडलात की तुम्हाला आपलं राष्ट्रीय फूल दिसेल. राष्ट्रीय फूल ना धड आकाशात ना धड जमिनीवर. आपलं राष्ट्रीय फूल काय आहे? मी सांगू, मला माहिती आहे. गुलाब. आपलं राष्ट्रीय फूल गुलाब नाही, कमळ आहे. परवा सर शिकवत होते तेव्हा काय झोपा काढत होता? अगं पण आपल्या गावात कमळ कुठे आहेत? आणि सर काय म्हणाले? कमळापासून 35 पलांवर जलाशय. पण कमळ तर जलाशयातच असतं ना. बरोबर बोलतोयस तू. मिळाला कमळ. अब्दुल, सॉलिड आहेस रे तू. अरे मला पण सांगा ना कुठे. अरे ते बघ ना, तो तर सरस्वतीचा फोटो आहे. सरस्वती कशावर बसली आहे? अच्छा, आता याचा पुढचं शोधूया. तिथून विशाल कोणात जर का तुम्ही वळलात आणि 35 पावलं चाललात तर तुम्हाला एक जलाशय दिसेल. ती ना नदी आहे ना तलाव आहे. विशाल कोण म्हणजे? हा काटकोन आणि हा विशाल कोण. इथे जलाशय मिळाला. हा जलाशय आहे. मी हुशार आहे. तिथे तुम्ही जर 3 फुटाच्या 20 उड्या मारल्यात तर तुम्हाला जळगावचा राजा भेटेल. तो तुम्हाला खाऊ देईल. तर तुम्ही खा. हुशार, इथून जळगावचा राजा कुठं भेटेल ते सांग. आता काय जळगावात जायचंय का? जळगावला नाही जायचं रे. 3 फुटांच्या 20 उड्या मारायच्या. मला नाही 3 फूट उंच उडी मारता येत. सलमा, 3 फूट उंच नाही ग, 3 फूट लांब उड्या मारायच्या. जळगावचा राजा म्हणजे केळी. जळगाव केळ्यांसाठी प्रसिद्ध आहे. हे खायचंय? मला नाही आवडत. मग तुम्हाला कळेल की तुमचं बक्षीस काय आणि कुठे आहे. केळं खाल्लं पण तरी काय नाही सुचलं. अरे कसं काय सुचणार? हे बघ इथे लिहिलंय. बघू बघू. मी बाहेरून कडक पण आतून नरम. फणस. अरे आधी पूर्ण ऐक आणि नंतर उत्तर दे. मी बाहेरून कडक पण आतून नरम. माझा रस प्राशन करा होत असेल जर गरम. अनेक नावं माझी आणि मी देवासमोर स्थान कमावलंय. मी या जगात सामावलंय पण आज हे जग माझ्यात सामावलंय. ऐका, आधीचे सगळं त्याला आलंय. हे पण आलंच ना. चला. ह्याच्यात कसं अख्खं जग सामावेल?
एक काम करा, दारं खिडक्या बंद करा आणि इकडे या सगळे. या बाकीचे इकडे या. ए गडबड नको आहे मला. हे बघा, ही आहे आपली पृथ्वी आणि हा आपला सूर्य. पृथ्वी अशी स्वतःभोवती फिरत फिरत सूर्याभोवती फिरते. हां, त्यामुळे जेव्हा इथे उजेड असतो तेव्हा इथे अंधार. त्यामुळे अमेरिकेत जेव्हा दिवस असतो तेव्हा भारतात रात्र असते आणि जेव्हा भारतात दिवस असतो तेव्हा अमेरिकेत बरोबर. हा कोणता देश आहे सर? अरे हा देश नाही काही, हा अनेक देशांपासून तयार झालेला आफ्रिका खंड आहे. हे तुम्हाला आफ्रिकेतली गंमत सांगतो. ह्या दक्षिण आफ्रिकेत एक मोठे क्रांतिकारी नेते होते, नेल्सन मंडेला. त्यांनी आपल्याला एक खूप छान शब्द दिला, उबुंटू. उबुंटू. सगळे म्हणा उबुंटू. हां, आता उबुंटू म्हणजे काय तर ऐका. एकदा खूप शास्त्रज्ञ आफ्रिकेला गेले होते. त्यांनी तिथल्या आदिवासी मुलांसमोर एक फळांनी भरलेली टोपली ठेवली आणि त्यांना सांगितलं, आपण धावण्याची स्पर्धा घेऊयात. तुमच्यापैकी जो कोणी पहिल्यांदा या टोपलीपाशी पोचेल त्याला यातली सगळी फळं मिळतील. पण स्पर्धा सुरू झाली आणि त्यानंतर शास्त्रज्ञांनी जे बघितलं त्याने ते हैराण झाले. कारण स्पर्धा सुरू झाल्यानंतर मुलं धावली नाहीत, तर त्यांनी एकमेकांचे हात हातात धरले आणि एकत्र त्या टोपलीपाशी गेले. शास्त्रज्ञांनी त्यांना विचारलं, तुम्ही असं का केलं? तर त्यावर ते म्हणाले, उबुंटू. म्हणजे याचा अर्थ मी आहे कारण आम्ही आहोत. त्यामुळे आपल्यातल्या प्रत्येकाने एकदा तरी आयुष्यात असं काम केलं पाहिजे ज्याच्यामुळे आपल्याबरोबर इतरांचाही फायदा झाला पाहिजे. गौरीताई ते नेहमीच करते. माझ्या आबूंना दमा आहे ना, आणि त्यांचा औषधाचा काढा बनवण्यासाठी गूळ लागतो, जो आम्हाला परवडत नाही. म्हणून गौरीताई काय करते माहिती आहे, देवळात जो गूळ ठेवला जातो ना त्याचे लहान लहान तुकडे करून आम्हाला वाटते आणि उरलेला सगळा गूळ मला देते. त्याचा आम्ही काढा बनवते. सर, हे उबुंटू ना? गौरी, खरंच असं करतेस? सर, हे उबुंटू आहे की काय मला माहिती नाही. मला एवढंच माहिती आहे की माझा आणि अब्दुलचा देव जरी वेगळा असला तरी कुठलाही देव गूळ खात नाही. आणि गूळ नुसता ठेवला तर त्याचा पाक तरी होतो किंवा त्याला मुंग्या तरी लागतात. त्यापेक्षा उस्मान चाचाला फायदा होईल ना त्याचा. शाब्बास. यालाच म्हणतात उबुंटू आणि हे प्रत्येकाने केलं पाहिजे. तुम्ही सगळे करणार ना? काय? गो, ही काय वेळ झाली घरी यायची? किती वेळा सांगितलंय काळोख पडायच्या घरात येत जा म्हणून. अगं, आम्ही झाडं लावायला गेलो होतो. सरांनी सांगितलं होतं जे काय करायचंय ना ते दिवसा डवळ्या करा. उगा आमच्या जीवाला घोर. अगं पण सर, हे बघ, दिवसा काय करता, कुठे जाता आम्ही नाही ना विचारायला येत. परत जर असं उशीर केलास ना तर थोबाड फोडीन बघ तुझं. एवढं काय झालं चिडायला? हा, एवढं काय तेवढं काय आता तू शिकवणार मला? जाऊन हातपाय धुवा, देवापाशी दिवा लावून शुभंकरोती म्हणा. तेवढं बरं रोज सांगायला लागतं तुला. हा, हे घ्या. कशाला? अरे, लहान लेकराला नवीन कपडे द्यायचे नसतात मास्तर, वापरलेले लागतात. नवीन कापड टोचतं लेकराच्या अंगाला. नाही ते बरोबर आहे, पण एवढे कशाला? हो, माझ्या नातवाचे आहेत. इथं पडून राहणार त्यापेक्षा तुमच्या होणाऱ्या लेकराला होतील की. थँक्यू. या. बरं, दिस भरले का? हो, म्हणजे आता महिन्याभरात कधीही होईल. आणि तब्येत काय म्हणते तिची? बरी आहे. इथे नीट फोन लागत नाही, पण मधून अधून मेसेजेस येत असतात, त्यातूनच कळतं बरी आहे. पण होईल हो, सगळं व्यवस्थित बेजवार होईल बघा. तुम्ही इतकं करता गावासाठी, पोरांसाठी. तुमची पोरं लई हुशार झाली आता.
त्या दिवशी काय ते तुटून काहीतरी करून आमचा माळा साफ केला की हो. काय ना ताईसाहेब, या वयात रग असते मुलांच्या अंगात फार, उत्साह असतो, चौकस बुद्धी असते, त्याला नीट वळण देणं गरजेचं असतं. बरोबर आहे बघा. आधीचे मास्तर असे नव्हते हो. तुम्ही गावात यायला जरा उशीरच केला. येतो मी. येतो. हे सगळं मुलांनीच केलंय कशावरून? त्यांचंच काम आहे. त्या दिवशी अख्ख्या गावात फिरत होते भाजीपाला लावत, त्यांनीच टाकले असणार धणे, आले कोथमीर. आपल्या पोराला कुठली एवढी अक्कल आली? हे देतात त्यांना कृषी विषयक ज्ञान. काय मास्तर, काय म्हणणं आहे तुमचं यावर? आपापल्या गाबड्यांना घ्या आणि तुडवा. नाही, थांबा थांबा. हे बघा, झाल्या प्रकाराबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो, पण माझ्या मुलांचा गुन्हा अजूनही सिद्ध झालेला नाही. त्यामुळे कोणीही आपल्या मुलावर हात सुद्धा उचलणार नाहीये. हे बघा, हे अति आता आमच्या पोरांबरोबर आम्ही काय करायचंय तुम्हीच सांगणार का? तुम्ही फक्त शाळेतले बाप आहात, खरं नाही? अहो, पण मुलांना मारून कुठलाही प्रश्न सुटत नाही हो. ओ मास्तर, ही सगळी थेर तिकडे शहरातल्या शाळेत, आमच्या गावाकडे नाही चालत असं काय. स्वतःला नाही काय पोरबाळ आणि आमच्या पोरांना गाडवायला निघाले व पंचायत बोलवा आज रात्री. गौरी इंगवले, हजर. संकेत पोळ, हजर. अब्दुल उस्मान सय्यद, नाही आला सर. सलमा उस्मान सय्यद, ती पण नाही आली. सर, पुतळ्याच्या टोपीत कोथिंबीर मी लावलेली सर. सर, संकेतला खांद्यावर मी घेतलं होतं. सर, आम्ही सगळे याच्यात सामील होतो. हे इडिया, शाळेत नाही चालायचं का? हे डोकं नको खावं. शाळेत चालतोय की नाही? घरात पाहुणे आलेत. पाहुणे? मी विचारलं कोणाला, कोणी काय केलं ते? जा जागेवर बस. सर, सलमा नाही येणार. घरी पाहुणे आलेत. मग मी काय करू? आज काय घरी पाहुणे आलेत, उद्या माळावर जायचंय, परवा आणखीन काहीतरी. रोज नवीन कारणं आहेतच ना तुमच्याकडे. आणि ते येऊन तरी काय शिकता रे तुम्ही? लोकांना त्रास देणं, त्यांचा अपमान करणं,
त्यांचं नुकसान करणं, हेच ना? हेच शिकवतो ना मी तुम्हाला? हेच शिकवतो ना मी तुम्हाला? आपण गंमत करत करत शिकायचं म्हटलं तर लोकांची मस्करी करायला लागलात तुम्ही. लहान मोठं काही बघायचंच नाही. अरे कशासाठी चालवतोय मी शाळा? मला माझ्या लहानपणी जे मिळालं नाही ते तुम्हाला मिळावं म्हणून ना. आमच्या गावातही शाळा नव्हती, दूर चालत जावं लागायचं. पण हे सगळं तुमच्या बरोबर होऊन नये, तुम्हाला तुमच्या गावात जवळ शिकायला मिळावं म्हणून मी झगडतोय. पण तुम्हाला त्याची जाणीव नाही ना. हं? तुम्हाला किंमत नाही कशाची. जा जा तेच कर. निदान तुमच्या आई बापाला तरी कामाला याल. जा. होऊ दे शाळा बंद. यावर इतर पंचांचं काय म्हणणं आहे? आपण गावातल्या लोकांचा कौल घेऊ. कोणाकोणाला वाटतंय ही शाळा चालू राहावी म्हणून? हे बघा, संविधानानं सर्वांना शिक्षणाचा हक्क दिलेला आहे. तेव्हा मुलांकडून काही चूक झाली असेल तर त्यांना शिक्षा द्या, पण त्यांची शाळा बंद करू नका. पोरं जेवढी शिकली तेवढं बाद झालं. बेरीज वजाबाकी, गुणाकार भागाकार यायला लागलेत ना. मुख्य म्हणजे नोटा मोजता यायला लागल्यात. आणि अशी किती हजेरी हो तुमच्या शाळेत? 15-20 जण असतात. नाही चालणार, एवढी कमी हजेरी नाही चालणार. गावातल्या लोकसंख्येनुसार कमीत कमी 35 मुलांची उपस्थिती आवश्यक आहे. तर मला सांगा, एवढ्याशा 10-15 पोरांसाठी शाळा चालू ठेवण्यापेक्षा ती बंद केलेली कधीही बरी. हा, आता खरंच ज्यांची शिकायची इच्छा आहे त्यांना बाजूच्या गावात जोडून देऊयात ना. काय हो? मास्तर, गावाचं हित आम्हालाही कळतं. तुम्ही नका लुडबुड करू. पाहुण्यात रहिवाशी नाही, पाहुण्यांसारखेच राहा. बस झाली तेरो. शाळा बंद करण्याचा निर्णय झालाय. पण मला पुढच्या वर्षी बोर्डाची परीक्षा द्यायची. आणि काय करायचंय? झालं तेवढं शिक्षण बस झालं. शिक्षणाचा हक्क म्हणे. शाळा बंद करायचा निर्णय झाला का? हे बरं नाही होत आहे. शाळा चालू राहायला हवी. मी तर म्हणते हे मास्तर तेव्हा असायला हवे होते. आपली मुलगी जर शिकली असती तर आज सासरी जो त्रास तिला सहन करावा लागतोय ना, तो नसता करावा लागला. सोमनाथ जाधव नाही आला सर. केदार रोपळेकर तो पण नाही आला. मनोज रावराणे
तो नाही येणार असं म्हणलाय. थांबा सर, मी मळ्यावर जातो. सोमनाथ आणि त्याचे मित्र तिथेच सापडतील. मी नदीवर जातो. चला आपण सुरू करूयात. हॅलो हॅलो, हा हा बोला. हॅलो हॅलो, हा ऐकू हॅलो हॅलो हॅलो, हा हा आता ऐकू येतंय का? हो, इथे जरा प्रॉब्लेम झालाय. बोला, काय प्रॉब्लेम झालाय? डॉक्टरांशी बोलता का जरा? हा हॅलो. मी इथे जरा अडकलोय हो, मला आता लगेच नाही निघता येणार. अहो असं कसं? ऑपरेशन करायचंय आणि फॉर्मवर तुमच्या सह्या आवश्यक आहेत ना. ओ बर, मी येतो लगेच. कुठली गाडी मिळते ते बघतो आणि कळवतो. हा नाही, तुम्ही ऑपरेशनची तयारी सुरू करा. काय झालं सर? हे बघ गौरी, मला गावाला जावं लागणार आहे. ऐक, तिथे प्रॉब्लेम झालाय. 4-5 दिवसाचाच प्रश्न आहे. मी परत येईपर्यंत तू शाळा सांभाळशील? सर मी... तू मोठी आहेस, समजूतदार आहेस, मुलं ऐकतात तुझं. शाळा चालू राहिली पाहिजे. पाण्याची बाटली विसरला. अरे सर, गुळ खोबरं. हे बघा, मी लवकरच परत येईन. तोपर्यंत शाळा सांभाळा. नेहमी शाळेत न येणाऱ्या मुलांनाही शाळेत घेऊन या. त्यांना शाळेची गोडी लागली पाहिजे. जास्तीत जास्त मुलं शाळेत आली पाहिजेत. मला आता हजेरी पटावर अजिबात लाल खुणा नको आहेत. हां, तुम्ही नाचा, खेळा, गाणी म्हणा, गोष्टी सांगा, जे काय करायचे ते शाळेत येऊन करा. तुम्हाला मी बाजीप्रभू देशपांडेंची सांगितलेली गोष्ट आठवते? हां, तर तुम्ही माझे मावळे आहात आणि आपल्याला आपल्या शाळेचा गड राखायचा आहे. आणि गौरीताईचं ऐका, तिला मदत करा. सगळ्यांनी कामं वाटून घ्या. हे बघा, कोणालाही त्रास देऊ नका. हां, मला तुमची एकही तक्रार येता कामा नये. परिस्थिती अशी आहे की मला जावं लागणार, पण तोपर्यंत शाळा चालू राहिली पाहिजे. गौरी, आधी आपण हजेरी घेऊ आणि मग सुरू करू. हजेरी काय घ्यायची आहे? तुला धरून फक्त 8 जण आहोत. आज पहिल्याच दिवशी लाल बावटा लागणार. नाही, मास्तरांनी सांगितलं होतं गावातल्या सगळ्या मुलांना घेऊन या. माधव, तू शेतावर जा. चंदू, तू नदीवर जा. मंजू, अंकू, तुम्ही दोघी जणी गावातल्या बाकी मुलींना घेऊन या. संकेत, तू विकास आणि बाळकृष्णला घेऊन बाकीच्या पोरांना पकडून आण. मी अब्दुलकडे जाऊन येते. हां, शाळेत ये, तुझी आईची शपथ आहे तुला. शपथ सुटली, बोल. नाही बोलणार. ए चंद्या, बोल ना, शपथ सुटली. नाही बोलणार. ए बोल ना चंद्या. नाही. हे चंद्या बोल ना. नाही बोलणार. चंद्या, चंद्या बोल ना, शपथ सुटली. शाळेत ये, मग बोलतो. ए मंग्या,
तू खाली येतोयस का मी वर येऊ? हे बघ मी वर आलो ना तर तुला सोडणार ना. मी खाली आलो तरी तू मला सोडणार नाहीस. तू शाळेत येईपर्यंत मी तुला सोडणार नाही. काय प्रॉब्लेम आहे तुझा? मला समजत नाही. काय समजत नाही? ते पर्यावरण, वातावरण, सेंद्रिय. अरे तू शाळेत येत नाही म्हणून तुला समजत नाही. सलमा, काय झालं? अगं तुम्हाला दोघांना काय झालंय? तुम्ही दोघं येत का नाही येत शाळेत? आणि अब्दुल कुठे? तुला माहितीये सरांच्या बायकोला हॉस्पिटलमध्ये ठेवलंय म्हणून सरांना घाईघाईत जावं लागलं गावाला. काय? मग तुम्ही दोघं आला पण नाही त्यांना जाताना भेटायला. आता ते येईपर्यंत शाळेची जबाबदारी आपल्यावर आहे. चल लवकर शाळेत जाऊया. सलमा, हा काय झालं? काय? तू 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 हो पुढे. बरं पण तू लवकर ये. हा हो. गौरी, सलमा, सलमा काय झालं? अब्दुल अभी स्कूल में नहीं आएगा. त्याला मामू घेऊन गेला ग. काय? कुठे? सांगलीला. त्याला जायचं नव्हतं तरी पण जबरदस्ती घेऊन गेला मामू. पण अचानक. माझं लग्न ठरलंय. तुझं लग्न? आत्ता? आता नाही, 2 वर्षांनी. पण आम्ही म्हणते की त्याची तयारी आताच करायला हवी ना. तर अब्दुला ना तो मामाच्या हॉटेलमध्ये काम करणार आणि मामा दर महिन्याला पैसे पाठवणार आणि त्यातून मग सगळं होणार. वाचा. प्रति सरस्वती विद्यामंदिर ढोबळेवाडी. महोदय, गेल्या काही महिन्यामध्ये सदर शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती अत्यंत नगण्य असल्याचे आढळून आले आहे. शिवाय इथल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबाबत सुद्धा अनेक शंका घेण्यात आल्या आहेत. या सगळ्या बाबींचा विचार करता पुढील काही दिवसांमध्ये सदर शाळेतील सर्व उपस्थित विद्यार्थ्यांची चाचणी घेऊन शाळेबाबत योग्य ते निर्णय घेण्यात येईल. विद्यार्थ्यांची उपस्थिती आणि प्रगती असमाधानकारक आढळल्यास सदर शाळा बंद करून येथील विद्यार्थ्यांना जवळच्या शाळेत वर्ग करण्यात येईल. हुकमावरून शिक्षण अधिकारी. उपस्थिती बघणार म्हणजे गावातली सगळी मुलं शाळेत दिसली पाहिजे. हे त्यांना पकडून आणणं एवढं कठीण नाहीये. जे कठीण आहे पण त्याहून कठीण आहे अब्दुलला परत आणणं. हो रे, ते लोक प्रगती बघणार म्हणजे अब्दुल पाहिजेच, नाहीतर उत्तर कोण देणार? पण अब्दुल परत कधीच नाही येणार. एवढ्यात नाही, पण जर शाळा सुरू ठेवायची असेल तर अब्दुल आलाच पाहिजे. अगं पण अब्दुल येणार कसा? तो तर सांगलीला त्याच्या मामाकडे. हे मी काय म्हणते, आपल्यापैकी कोणीतरी जर सांगलीला गेला आणि अब्दुलला शोधून परत आला तर? म्हणजे दिवसभर आपण काय करतो हे कुठं आपल्या आईबाबांना माहिती असतं. त्याच्यामुळे सकाळी एस टीने सांगलीला जायचं आणि दुपारची एस टी पकडून संध्याकाळी परत यायचं.
आपल्यापैकी कोण जाणार? मी जाणार. तुला माहिती आहे सांगलीतलं? गेलायस कधी तिथे? नाही पण जाऊ शकतो. बसचं तिकीट किती आहे तुला माहिती आहे? हे बघ माझ्या मावशीने दिले. पण चंदू, तू नाही जायचं, मी जाणार. तू एकटी जाणार? हो, तसंही सकाळी जाऊन संध्याकाळी परत यायचंय ना. तरी पण तू नाही जायचंस, मी जाणार. मला सगळं कळतं. आपण असं करूया, चिठ्ठ्या टाकू, ज्याचं नाव येईल त्याने जायचं. गौरी, शुभं करोति कल्याणम आरोग्यम धन संपदा. आई, मला पहाटे लवकर उठा. मला रानात वनस्पती गोळा करायला जायचं आहे शाळेतल्या प्रयोगासाठी. अगं पण शाळा बंद झाली ना आता तुमची. मग आता कसले प्रयोग करत फिरताय? आमची शाळा बंद नाही झाली अजून आणि आम्ही बंद होऊही देणार नाही. शत्रुबुद्धी विनाशाय दीपत ज्योती नमोस्तुते. दिव्या दिव्या दीपत्कार कानी कुंडल. मी तुला बरोबर येणार म्हणजे येणार. मी तुला एकटीला जायला देणार नाही. अरे काय गरज आहे? मी सांगितलं ना संध्याकाळपर्यंत येईन म्हणून. नाही मी येणार. अरे जा रे. ती बघ सलमा. बोललो होतो ना तिला सांगू नका म्हणून. आता तिची अम्मी पण येणार. तिने सांगितलं असेल सगळं. काय नाही आली. कोण नाही आली? नाही, बस नाही आली. गौरी, तू ह्या अशा कपड्यात गेलीस तर सगळी तुला लहान समजतील. यात माझा सलवार कमीच आहे. हा घाल, तू मोठी दिसते. हा, आम्ही येईपर्यंत आम्ही कुठे जातोय, का जातोय हे कोणालाही कळता कामा नये. चला उठा, चांगली आला चांगली. चला उठा. चांगली चांगली. चलो संकेत, चल 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 चल. इथे एवढी माणसं आहेत. आपण अब्दुलला शोधणार कसं? हां,
आपल्याला आधी अब्दुलच्या मामाचं हॉटेल शोधायचंय, मग अब्दुल आपोआप सापडेल. मग काय यात विशेष? तुमच्याकडे अब्दुल म्हणून कोणी काम करतो काय? नाही हो, नाही. काय? अब्दुल. अब्दुल नाही इकडे. नाही नाही. ए अब्दुल, तेरे को कोई मिलने आया देख. क्या है? नहीं. नहीं क्या? क्या होना है? आप नहीं, हमारे को लगा हमारा अब्दुल इधर ही काम करता है क्या क्या? हाँ? असं चालू राहील तर आजच्या दिवसात आपण अब्दुलला शोधू शकणार नाही. अरे पण आपल्याला अब्दुलला आजच शोधायचंय आणि काहीही करून दुपारच्या एसटीने परत जायचंय. एक मिनिट, आपल्याला अब्दुल असं नाही सापडणार. का? कारण आपण उसाच्या मळ्यात आंबे शोधतोय. म्हणजे अरे विचार कर ना, अब्दुलच्या मामाचं स्वतःच्या मालकीचं हॉटेल आहे, म्हणजे त्याचं नाव शारदा भुवन, रुचिरा वगैरे नसणार ना. ते जरा वेगळं असेल. मला माहितीये, मला कळलं. ओ आजी, इथे खिमा पाव कुठे मिळेल? काय? खिमा पाव कुठे मिळेल? तुम्हाला भुका लागल्यात का रे? नाही. अरे मग तुम्हाला खिमा पाव कशाला हवाय रे? आजी, तुम्ही फक्त हे सांगा, इथे खिमा पाव कुठे मिळतो? अरे पोरांनो, बाहेरचं खाऊ नका, त्यामुळे पोट बिघडतंय. पण आजी, आम्हाला खिमा पावच हवाय. आता तुम्हाला कसं सांगायचं बाबा? ओ आजी. आजी, आम्हाला खिमा पाव नकोय. आम्हाला फक्त तो कुठे मिळतो ते हवंय, कारण आमचा मित्र अशाच एका हॉटेलमध्ये काम करतो. असं होय? अरे असं सांग ना. आता असं करा, इथं खालती जावा आणि नेट जावा, तिथं गवळी गल्ली लागेल. गवळी गल्लीच्या पुढं गेलात की आमराई लागेल, आणि आमराईच्या मावळतीकडं गेलात की तुम्हाला बदाम चौक लागेल. बदाम चौकमध्ये सगळीच खिमा पावच्या हॉटेल आहेत बघा. बरं. ताई, मला हे सांग, खाली म्हणजे कुठे? आता का आपल्याला इथे खणायचंय? नाही रे, तुला आठवतंय आपल्याला सरांनी एकदा सांगितलं होतं की कुठल्याही शहराचं किंवा गावाचं अंतर तिथल्या पोस्ट ऑफिसवरून ठरवतात. मग? अरे म्हणजे पोस्ट ऑफिसच्या जवळ जाणं म्हणजे वर जाणं, आणि लांब जाणं म्हणजे खाली जाणं. मग आपल्याला इथलं पोस्ट ऑफिस कसं भेटेल? मिळेल. हे कोणतं पुस्तक आणलंस रे? हे बघ. ए चंद्या, नीट बस ना. काय बोलला? मी बोललो नीट बस. ते कळलं, त्याच्या पहिले काय बोलला? चंद्या. मी चंद्या? मग चंद्रकांत सर म्हणायचं काय? ओ चंद्रकांत सर, 29चा पाडा म्हणता का? बरं 25चा पाडा म्हणा. 12चा तरी म्हणा. मी म्हणू का 12चा पाडा? मला जाऊ द्या ना घरी, आता वाजले की 12. मला जाऊ द्या ना घरी आता. गप्पा बसा. गौरीने काय सांगितले ते माहिती आहे ना? शाळेची तपासणी करायला कधीही येऊ शकतात. रात्रीची थंडी वाटते, दिवसा एवढं ऊन पडलंय, बाहेर पडायची सोय नाही बघा. काय कळत नाही बाबा. काका, इथून गवळी गल्लीला कसं यायचं? नाही, तुमच्याकडे गिराईक कमी आणि चौकशीलाच माणसं जास्त आहेत. काय पाहिजे रे गवळी गल्लीत? खिमा पावचं हॉटेल. गवळी गल्लीत खिमा पाव नाही भेटत.
किंवा भेटत नसतं, मिळत असतं ना. ए आगाव, जास्त बोलू नको. सांगितलं ना गवळी गल्लीत खेमाभाऊ नाही भेटत म्हणून. काका, तुम्ही आम्हाला गवळी गल्लीत कसं जायचं तेवढंच सांग, पुढचं आम्ही शोधू. हो थांबा थांबा, आम्ही आमचा पत्ता शोधतो, पण तुम्ही रस्त्यात थुकू नका. चल. काय पोरं आहेत. ओ काका काका, ही आमराई कुठे आली? हीच की आमराई. ही आमराई? अहो मग आंब्याची झाडं कुठे आहेत? पूर्वी होती, आता बिल्डर लोक ठेवतात होय झाडं बिड. ताई, आता मावळतीकडे कसं जायचं? अरे मावळती म्हणजे पश्चिम दिशा. ते मला माहिती आहे, जायचं कसं? आपली सावली ज्या दिशेला पडेल ती पश्चिम दिशा. ताई, सूर्य डोक्यावर आणि सावली पायाशी, पश्चिम दिशा कुठे आता? तू थांब इथेच. काय करतेस? थांब जरा. अगं काय करतेस? अरे थांब. आता ह्या काठीची सावली ज्या दिशेला सरकेल ना, त्याचे विरुद्ध दिशा म्हणजे पश्चिम. आपल्याला थोडा वेळ थांबावं लागेल. दादा, ओ दादा, इकडे खिमाभाऊ कुठे मिळेल? इधर सब जगह खिमा पाव ही मिलता है। 1 बजने को। एक संकेत सर. ताई, मला असं वाटतं आपण चुकलोय. नाही रे, हत्ती गेला आणि शेपूट राहिलं. इथपर्यंत पोहोचलो ना, सापडेल. अब्दुल नक्की सापडेल. ताई, शेपूट. मामू, मामू, मामू. अरे ले अंदर. मामू, मामू. काय रे? ओळखलं? आम्ही डोबेवाडीवरून आलोत, अब्दुलचे मित्र. अब्दुल कुठे आहे? क्या चाहिए? आम्ही अब्दुलला घेऊन जायला आलोय. आमची शाळा आहे ना, ती बंद होणार आहे आणि आम्हाला शाळा बंद व्हायला नकोय. ते लोक कधीही तपासणीसाठी येऊ शकतात. त्याच्या आत आम्हाला अब्दुलला घेऊन जायचंय. क्यों? तो खूप हुशार आहे ना, सगळी उत्तरं देतो. अब्दुलला आला तर आमची शाळा बंद पडेल. मामू, अब्दुलला बोलवा ना. अब्दुल इधर नहीं है. हाँ? अब्दुल इधर नहीं है. किसने बोला तुम लोगों को? सलमाने सांगितलं की तुम्ही तुमच्या हॉटेलवर त्याला कामाला ठेवलं. उसने बोला और तुमने मान लिया? नहीं है इधर वो. मग कुठे? मामू सांगा ना, अब्दुल कुठे आहे? आम्हाला काहीही करून त्याला घेऊन जायचंय. मामू क्या रे? हाँ? है अब्दुल इधर है पर नहीं आएगा वो. पाहिजे तर तपासणी करणारे लोक येऊन गेल्यावर तो येईल परत. मेरे को नहीं छोड़ने का है उसको. खत्म. जब से आया तब से नुकसान ही कर रहा है मेरा. दिन में 3-4 कप तो तोड़ता ही है वो. काम में ध्यान ही नहीं है उसका. एक बात 4-4 बार बोलना पड़ता है उसको, फिर सुनता है. समझा? नहीं आएगा. जाओ जाओ, अब्दुल नहीं आएगा. असं नका करू. आमची शाळा. क्या शाह लगा है? हाँ? तुम्हारे स्कूल की वजह से मैं मेरा नुकसान करूं क्या? आमची वाट लागेलो. तो मैं क्या करूं? निकलो ना, मारो मैं. निकलो. संकेत, अरे काय आहे? तो अब्दुलचा मामा एवढा जोरात ओरडला, मी घाबरलो ना. पण तू कोणाला शाळेत सांगू नकोस. नाही सांगणार बाबा.
पण आता अब्दुलचं काय करायचं? त्याचा मामा त्याला सोडायला तयारच नाहीये. त्याने त्याला जबरदस्ती कामावर ठेवलंय. तुमचं म्हणणं पटतंय मला. काका ही लहान नाही मोठी आहे. बर, मला काय विचारायचंय? काका आमच्या गावात सगळ्यांना माहिती आम्ही इथे आलो ते. काका काही नाही, पाणी सांडलंय. सावंत, अरे ही पोरं काय म्हणताय जरा बघून घे रे. हो सर. क्या रे, तुम लोग फिर वापस आ गए? हैं? 1 मिनट. क्या पीछे देखो. क्या पीछे देखो? अरे अरे हॅलो. हा काका हेच ते आमच्या मित्राला पकडून कामावर ठेवलंय. अरे साहब, आपने कोई त्रास करके लिया साहब? हाँ? अरे या पोरांनी कंप्लेंट केलं तुझ्या विरुद्ध. कुठं ते पोरगा? काय सांगतो ते पोरा? बोलव त्याला, बोलव त्याला. अब्दुल. हाँ काट काट, बाहर काट त्याला. वो बाहर ज गया ना साहब, वो चाय देने के लिए. इधर ज गया है वो. अपना वो ख्वाजा शमना मेरा दरगाह है ना, उधर ज गया है वो. कसम से साहब मैं झूठ नहीं बोल रहा हूँ. देखो जैसा ही आएगा ना, मैं ताबड़तोड़ इन लोगों के साथ में भेज देता हूँ. अब बैठो ना, बैठो. पानी दे रहे बच्चों, कौन पानी देगा? इंसानियत नहीं तुम में? हाँ दे. आयुब, चूहे कितने घूम रहे हैं अंदर? हाँ जा, चूहे की दवा का बंदोबस्त कर. जा जा जल्दी. अरे आप यहाँ क्यों पी रहे हो? आप बैठो ना, बैठो 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 बैठो. हाँ बैठो. पंखा चलाओ. ठंडा मारेंगे सब. है सर. ताई चुप. अब्दुल, फोड़ दिया, फिर से फोड़ दिया. तेरे मामू ने बोला है होटल में मत आ जब तक उनका फोन नहीं आता. तब तक बैठ इधर. बैठ इधर. नाही साहेब, खरंच टाइमपास करत नाही आहे. तो मुलगा खरंच अजून आला नाही आहे. हा येतो 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 येतो. अरे ते पोरग कुठं आहे? आएगा ना साहब, अब भी आएगा. मैं क्या बोलता हूँ साहब, आप जाओ ना. हाँ आप जाओ, मतलब जैसे आएगा ना अब्दुल, मैं इनके साथ में भेज देता. नक्की? मेरे पे भरोसा करो साहब. बघ हा, मेरे पे भरोसा करो आप. एक मिनट. आपके लिए किमा पाव. हा ते पोरगा आलं की यांच्या ताब्यात देऊन टाक. नक्की 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 देतो म्हणला तुमच्या ताब्यात आल्यावर. हा चला. चल चल. ताई काहीतरी गडबड आहे. काय रे? मला असं वाटतं मामू आपल्याला अब्दुल देणार नाही. का? कशावरून? तसं असतं तर मामूने हवालदाराला गपचूप पैसे का दिले असते? काय? हो. काय सांगतोस? मोठ्यांचे कपडे घातले पण दिमाग कुठून आणणार? ऐसा ही चलता है इधर. अब वो हवलदार है ना, 4 दिन इधर नहीं आएगा. भटकेगा भी नहीं इधर. चलो तुम भी निकलो, चलो निकलो. आम्हाला अब्दुल हवा है. नहीं मिलेगा. मैंने बोला ना, अब्दुल नहीं मिलेगा. अगर तुम दोबारा इधर दिखे ना तो सली से फटके मारूंगा तेरे को. चल निकलो यहाँ से. आता ग मलाही कळत नाहीये. ए आठवतंय, अब्दुलचा मामा त्या पोलिसाला म्हणाला होता की अब्दुल कुठल्या तरी दर्ग्याजवळ गेलाय. हा पण तो तिथेच असेल कशावरून? बघूया तर खरं.
थांब आता अब्दुल थांब 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 थांब. हा कोण आहे? हा तोच आहे ना जो मामाच्या हॉटेलवर काम करतो, ज्याला मामाने काहीतरी सांगून बाहेर पाठवलं होतं आणि त्यांनी त्याला पकडून ठेवलंय. संकेत, आपल्याला खूप हुशारीने काम करावं लागेल. ए इधर रे. ठीक है जा. अब्दुल पळ. मैंने बोला था ना, मेरे से पंगा मत लो. मगाशी धमकी दिली होती, आता ती खरी करून दाखवेन. गौरी आणि संकेत किती मजा करत असणार ना. अरे हा चंद गेला असता ना तर ह्यालाच आणायला कोणाला तरी पाठवावं लागलं असतं. आली 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 रे आली रे आली आली रे आली 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 अरे आली आली आली. कुठे आई? कोण आली? सावली आली. सावली इथे आल्यावर शाळा सोडतात. ए चंद्या, सावली कुठे आल्यावरती एसटी येते रे? सूर्य पूर्ण डुबल्यावर एसटी येते. ताई, आपल्या गावाला जायची बस उद्या दुपारीच येणार ना? घरी कळलं तर बाबा मला फोडून काढेल. निदान तुला तरी बस मिळायला हवी होती. तू घरी गेला तुला एकटीला सोडून जाऊ?
यहाँ से बाहर एक कदम भी रखा ना तो मैं भूल जाऊंगा तू मेरी बहन का बेटा है। काय आलं तिट्यावर बघ कोण आहे. जर त्यांनी आपल्याला इथं बघितलं आणि विचारलं इथं काय करताय तर काय उत्तर द्यायचं. मग आता काय करायचं. आयडिया. सकाराम चहा दे रे. कितीदा चहा पिणार. चहा पिऊन पोटात थर्मास झालाय. अरे तेवढा टाइमपास. काका तुम्हाला टाइमपास हवा ना. ए सांग रे. काका तुम्ही रोज इकडे येता खाता पिता बसता बरोबर. आम्हाला पैसे देतो. हा समजा एका दिवशी तुमचा खर्च झाला 75 रुपये. तुम्ही प्रत्येकाने 25-25 रुपये काढून बाळकृष्णाकडे दिले आणि बाळकृष्णाने ते पैसे सकाराम काकांकडे दिले. सकाराम काकांनी तुम्हाला 5 रुपयाची सूट दिली आणि ते 5 रुपये परत बाळकृष्णाच्या हातात दिले. बाळकृष्णाने त्यातले 2 रुपये खिचात टाकले आणि राहिलेले प्रत्येकी 1 असे वाटले. प्रत्येकाने 25 रुपये दिले बरोबर. 1 रुपये परत आला बरोबर. म्हणजे तुमचा खर्च झाला 24 रुपये. 24 त्रिक 72. माझ्या खिशातले 2 रुपये झाले 74 बरोबर. मग राहिलेला 1 रुपया कुठे गेला सांगा. माम्या तुझ्याकडे आहे 1 रुपया. अरे नाही रे याचं उत्तर नाही. सांगा ना. सांगा सांगा तरी. हे काय आहे. हे आकाशवाणी केंद्र दिसते. म्हणजे आपल्या पंतप्रधान इथे आलेत. अरे नाही पंतप्रधान दिल्लीतच असतील. रेडिओ लहरी आकाशातून प्रवास करतात की नाही म्हणून त्याला आकाशवाणी म्हणतात. इथे बोललेलं सगळीकडे ऐकू शकतं. येस काय हवंय तुम्हाला. तुम्ही इथे कुणाला भेटायला आलात का. कुणाला भेटायचंय मला सांगा ना. तुम्ही रश्मी सारंग ना. तुम्ही बातम्या देता आणि मध्ये निवेदन सुद्धा तुम्हीच करता. हो मी ओळखलं तुम्हाला तुमच्या आवाजावरून. आमच्या गावात ना सतत रेडिओ चालू असतो. आम्ही तुमचे सगळे कार्यक्रम ऐकतो. मला तुमचा आवाज खूप आवडतो. अरे थँक्यू सो मच. काही काम होतं का तुमचं. हो आमचं खूप महत्त्वाचं काम आहे. आम्ही दोघं ना ढोबळेवाडीवरून आलो. ढोबळेवाडी म्हणजे तिथे आमची एक शाळा आहे आणि ती शाळा आता बंद पडणार आहे. बंद करणार आहेत आणि त्यासाठी शाळेत मुलं यायला हवी आहेत. पण त्यासाठी अब्दुलसुद्धा यायला हवं आहे आणि अब्दुल इकडे आहे. आम्ही अब्दुललाच घ्यायला आलो होतो पण अब्दुल आम्हाला अजून मिळालेला नाही आहे. मग आम्हाला इथून गावात कळवायचं आहे काय की आम्ही अब्दुलला घेतल्याशिवाय परत गावात येणार नाही. तुम्ही आमची काळजी करू नका. आम्ही सुरक्षित आहोत. इथून. हो. अगं वेडी आहेस का तू. इथून असं काहीच करता येत नाही. काय असतं ना बाळांनो आमचे कार्यक्रम ऑलरेडी ठरलेले असतात.
म्हणजे आणि असं कुणालाही आकाशवाणीवरून नाही बोलताय का? पंतप्रधानांची मन की बात चालते तर माझी का नाही? आणि आम्ही आमच्या शाळेसाठी काय काय प्रयत्न करतोय हे आम्हाला माहिती आहे. आम्हाला फक्त थोडा वेळ, फक्त थोडा. अगं मी इथे फक्त बातम्या देणारी आहे, त्यामुळे तू जे काही म्हणतेस ना ते माझ्या हातात नाहीये. आय एम रिअली सॉरी, मी तुम्हाला नाही मदत करू शकत. सॉरी. ए बस थांबलीच नाही, म्हणजे गौरी ते आलीच नाही. आता आपण काय करायचं? हे बघ, गौरीताई काय बोलली, ती येईपर्यंत कोणाला काही सांगायचं नाही, आपण काय बोलायचं नाही. अंकिताची आई, हो अंकिताची आई, गौरी आली होती का इकडं? नाही. अंकिता, तू गेली होती ना तिच्याबरोबर वनस्पती गोळा करायला? हो. मग कुठे आहे ती? त्यानंतर ती कुठे गेली ते मला माहित नाही. माहित नाही? एकटीच कुठे गेली असेल? अंकिता, अंकिता, संकेत कुठे आहे? माहित नाही. म्हणजे संकेत कुठे गेलाय? संकेत सकाळपासून कुठे घराबाहेर गेलाय, तो आला नाही आतापर्यंत. दुपारी जेवायला सुद्धा नाही. अरे देवा, कुठे गेली ती पोरं नेमकी? जीवाला घोर लावतात नुसता. चला बघूयात. अरे कुठे निघालं रात्री चुकाट्याचं? अहो ते इंगवल्याची गौरी आणि ते बारकं संकेत पोळ ते कुठे गायब आहेत म्हणे, त्यांना शोधतोय. थोडे गायब व्हायला लागलेत. उधळे असते नितच कुठतरी. जा शोधा, सापडले की मला सांगायला घरी. शुभं करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धि विनाशाय दीपज्योति नमोस्तुते दिव्यात्
आज मी तुला हिची गोष्ट सांगणार आहे. मनश्रीची. मनश्री? हिला ना दोन्ही डोळे नाही आहेत. आई ग. आई ग नाही, पुढे ऐक. असं असून सुद्धा ही काय काय करते माहितीये? गाणी म्हणते, पेटी वाजवते, जबरी आहे एकदम. आणि अगं तिला राष्ट्रपती पदक सुद्धा मिळालंय बघ. नाही तर तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींसाठी सारखे रडत असता. अगं अडचणी सगळ्यांच्याच आयुष्यात असतात, पण त्याचा बाऊ करायचा का त्याच्यावर मात करायची हे ज्याचं त्याने ठरवलं. हे 2 भुर्जीबा पाठव रे त्या पोरांना. हा देतो सर. पैसे देतो मी. हा नाही. का? फुकट काहीही घेतलं तर त्याला भीक म्हणतात. आपण भिकारी आहोत का? नको. मला भूक लागली आहे. हे काय जेवण आहे? लोक आषाढी कार्तिकीसाठी उपवास करतात, आपण अब्दुलसाठी करू. हे खा, ह्याने रात्रभर ताकद राहील. काय झालं? कालच्या सर्व चिठ्ठ्यांवर गौरीताईचंच नाव होतं. काय म्हणजे गौरीताईने आपल्याशी चिटिंग केली? अरे ते सोड, एवढा उशीर झालाय अजून दोघं आलेले नाहीत. आपण सांगायचं का संकेत आणि गौरी कुठे गेलेत ते? काय माहितीये गौरी आणि संकेत बद्दल? काय माहितीये गौरी आणि संकेत बद्दल? हॅलो मास्तर, कळले का तुमच्या पोरांचे प्रताप? गौरी आणि संकेत पार तिकडे सांगलीला गेलेत. काय? कालपर्यंत गावामध्ये खोड्या काढत पळायचे, आज पार उडायला लागली. तुम्ही त्यांच्या पंखामध्ये हवा भरली. शिक्षणाची फूस लावली ना, म्हणून त्यांनी हे धाडस केलं. पोरांचं जर काही बरं वाईट झालं तर सगळ्यात पहिल्यांदा बेड्यात तुमच्या हातात ठोकायला लावे ना, सांगून ठेवतो.
सरपंच काय रजाकचा नंबर कोण अब्दुलचा मामा. हा. हॅलो. हा डोबळेवाडीवरनं सरपंच बोलतोय. सलाम अलैकुम. इतकी रात काय फोन के? ते आमच्या गावातनं 2 पोरं आली होती का तिकडं? आए थे ना. हा आली होती. हा मग आता कुठे आहेत? वो पता नहीं अभी. हाँ शाम तक तो इधर ही थे. वो अब्दुल किधर है, पूछो ना जरा. हाँ अब्दुल किधर है, पूछो ना जरा. ते अब्दुल कुठे आहे? सो रहा है वो. झोपलाय. हा बरं ऐका ना, पुन्हा जर पोरं आली ना तर तुमच्या इथंच थांबून ठेवा. हा. बरं सांगलीला कोणाचे पाहुणे रावळे आहेत का? हो आमच्या आहेत. हा त्यांना फोन करून सांगा, पोरं जर दिसली तर ताबडतोब इकडे फोन करायचा म्हणून. होय सांगतो. उद्या सकाळच्या एसटीने आपण जाऊ सांगलीला. काय तुम्ही अजून इथेच आहात? चला आतमध्ये. चल. हे घ्या. हे बघ गौरी, मी आता स्थानिक बातम्या द्यायला जाणार. रोज या बातम्या 5 मिनिटं चालतात. आज मी त्या 3 मिनिटात संपवणार. 2 मिनिटं तुझ्यासाठी. काल म्हणाली होतीस ना मन की बात सांगायची. तुझी जी काही शिक्षणाबद्दलची तळमळ आहे ना ती ऐकव आज आम्हाला. मी हे सगळं करते त्यात कदाचित माझी नोकरी जाऊ शकते, पण तुमच्यासाठी फक्त मी एवढंच करू शकते. ऑल द बेस्ट. खाऊन घ्या. हे चांगलंच केलं तर आजचं निघून आलं.
बरं पण काय बातमी सांगताल का नाही? मुलगी झाली. हो. आकाशवाणी सांगली. रश्मी सारंग स्थानिक बातम्या देत आहेत. ठळक बातम्या. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उठ, पाणी भर. उठ. याबरोबरच आजचं स्थानिक बातमीपत्र समाप्त होत आहे. आज आपल्याकडे ढोबळेवाडीहून गौरी इंगवले गौरीचं नाव घेतलं. हो. आवाज वाढा, आवाज वाढा. आवाज कडून ऐकू. गौरी, माफ करा, बातम्यांच्या वेळेत मध्येच बोलते, पण तुम्हाला एक महत्वाची बातमी द्यायची. आमची ढोबळेवाडीची शाळा बंद होणार. ह्या बातमीमुळे तुमच्या आयुष्यात कदाचित काहीच फरक नाही पडणार, पण आमची आयुष्य उद्ध्वस्त होती. आज पुस्तकातल्या ग्रह ताऱ्यांचा, विमानांचा, महापुरुषांचा विचार करणारे आम्ही उद्यापासून गायी चरायला कुठे न्यायच्या ह्याचा विचार करत राहू आयुष्यभर. कुणी वीट भट्टीवर कामाला जाईल, कुणी कब्बशा विसळायला जाईल, पण शाळा बंद झाली तर आमच्यापैकी प्रत्येक जण बालमजूर होईल हे नक्की. आम्हालाही गणित आणि विज्ञान शिकायचं, आम्हालाही इंग्रजी बोलायचंय कधीतरी, पण त्यासाठी शाळा चालू राहिली पाहिजे. मला माहितीये आमच्या गावातली सगळी जण खूप काळजीत असतील, चिडलेही असतील, पण आम्ही सरांना शब्द दिला, एकही जण शाळा बुडवणार नाही. अब्दुल, ऐकतोयस ना? गेल्या वर्षी कप मिळवणारा अब्दुल हाच हॉटेलमध्ये कब्बशा विसळतो. अरे आपली शाळा चालू राहणं हे फक्त आणि फक्त तुझ्याच हातात आहे. ऐक अब्दुल, लक्षात घे, ज्यांनी आपलं संविधान दिलं त्यांनीच आपल्याला शिक्षणाचा हक्क दिलाय आणि तेच आपल्याला योग्य दिशा दाखवतात. आपण त्याच मार्गाने जाणं गरजेचं आहे. तो रस्ता खडबडीत असेल, खाचखळग्यांनी भरलेला असेल, खडतरही असेल, पण तो रस्ता सोडता कामा नये. तोच रस्ता आपल्या आयुष्याला मोठं वळण देणार आहे. त्याच रस्त्यावर आपल्याला प्रगतीचा सूर्य उगवताना दिसणार आहे. तो रस्ता आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत घेऊन जाईल, जिथे विजयाची पताका फडकताना दिसणार आहे. अंदर जा. नहीं जाऊंगा. अंदर जा. हाँ.
तो रस्ता खडबडीत असेल, खाचखळग्यांनी भरलेला असेल, खडतरही असेल, पण तो रस्ता सोडता कामा नये. तोच रस्ता आपल्या आयुष्याला मोठं वळण देणार. त्याच रस्त्यावर आपल्याला प्रगतीचा सूर्य उगवताना दिसणार. तो रस्ता आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत घेऊन जाईल, जिथे विजयाची पताका फडकताना दिसणार. प्रार्थना मास्तर, तुम्ही आमच्या पोरांना उडायला शिकवलं. तुम्ही बळ भरलं त्यांच्या पंखामध्ये. अहो, तुम्ही त्यांना नुसतं पुस्तकी ज्ञान दिलं नाही, तर व्यवहार ज्ञान शिकवलं, हुशार केलं त्यांना. अहो, आमची पोरं एकदम तयार झालीत मास्तर. आता कुठूनही टाकलं ना तरी मांजरीच्या पिलासारखी 4 पायावरती उभी राहतील. आणि शाळा सुरू ठेवायची जबाबदारी फक्त तुमची नाही, ती आता आमची सगळ्या गावाची आहे. हो का नाही? अरे मोठ्याने म्हणा ना.